आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी राजकीय घडामोड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत। विधानसभा निकालानंतर शिंदे पहिल्यांदाच ठाकरेंना भेटतायत। पालिका निवडणुकांसाठी काही नव राजकीय समीकरण समोर येताना पाहायला मिळू शकतं। ठाकरे शिंदे यांच्यात भेट झाली आहे, त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्या साम टीव्हीवर आपण पाहतोय। नव राजकीय समीकरण त्यामुळे जुळणार का, ही शक्यता आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी नव्या राजकीय समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीपूर्वी युतीची शक्यता आहे। शिवसेना मनसे युती झाल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल। शिवसेना आणि मनसे युतीसाठी पडद्यामागे अनेक नेते खरं तर खूप दिवसापासून सक्रिय असल्याचंही कळतंय। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुण्यात शिवसेना मनसेची खरं तर मोठी ताकद आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत आणि क्षणाक्षणाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत। सचिन, ठाकरे शिंदे एक्सक्लुसिव्ह भेट होतीये, काय घडतंय शिवतीर्थावर? नक्कीच अर्धा तास झाला दोन्ही नेत्यांची बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। सुरुवातीला आपण बघितलं की दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन एकमेकांचं स्वागत केलं। राज ठाकरे, एकनाथ शिंदे, त्यासोबतच मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि जे मनसेचे नेते आहेत संदीप देशपांडे हे देखील इथे उपस्थित होते। आपण जर बघितलं तर सुरुवातीला उदय सामंत हे शिवतीर्थावरती दाखल झालेले होते आणि त्यांनी बोलतानाच हे स्पष्ट केली की जर राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत असेल आणि हेच मोठे संकेत आपल्याला देत आहेत की या दोन्ही पक्षांची आता युती होऊ शकते। आपण सध्या शिवतीर्थावरती आहोत आणि दोन्ही नेते हे सध्या इकडे दाखल झालेले आहेत आणि त्यांची भेट ही जवळपास अर्ध्या तासापासून सुरू झालेली आहे। आता मुंबई महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या काही लांब राहिलेल्या नाहीत। अवघ्या काही महिन्यात या निवडणुका होऊ शकतात आणि त्या अनुषंगानेच ही भेट महत्त्वाची मानली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक, मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे आणि जर मनसे ही शिंदे सेनेवर आली तर त्याचा नक्कीच मोठा फायदा हा महायुतीला होऊ शकतो। आपण सध्या ज्या माहीम भागात आहोत, हा माहीम मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामधून हे जे दोन्ही पक्ष आहेत त्यामध्ये मोठा तेढ जो होता, तणाव जो होता तो विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिला। हे दोन्ही पक्ष हे आमने सामने आलेले होते आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा सगळा जो तिढा होता हा तो खेचला गेलेला होता। आणि त्यानंतर आपण बघितलं की माहीममधून तिन्ही पक्ष, मग ठाकरे गट असेल, शिंदे सेना असेल किंवा मग मनसे असेल, या तिन्ही पक्षांचे उमेदवार हे उभे होते आणि त्याचा फायदा हा कुठे ना कुठे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झालेला होता। शिवसेना ठाकरे गटाचे जे मंत्री होते ते इथून आमदार ते निवडून आलेले होते आणि अशा प्रकारे कोणतंही मतविभाजन होऊ नये आणि मनसे आणि शिवसेना शिंदे सेनेची जर युती झाली तर त्याचा नक्कीच फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होऊ शकतो। राज ठाकरे ज्यांचा एकही आमदार सध्या विधानसभेत नाही आहे त्याला यांचा फायदा होऊ शकतो आणि पर्यायाने महायुतीला देखील त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या अनुषंगानेच ही भेट महत्त्वाची मानली जाते। मंत्री उदय सामंत जेव्हा शिवतीर्थावर दाखल झाले तेव्हा देखील त्यांनी हे स्पष्ट केलं की आमच्याकडून सगळे निर्णय हे एकनाथ शिंदे घेतात तर मनसेकडून सगळे निर्णय हे राज ठाकरे घेतात आणि जर मनसे आमच्यासोबत येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करू, अशा प्रकारची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी इथे दिलेली आहे। डिनर डिप्लोमसीला सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही काळातच आपल्याला कळेल की नेमकं या बैठकीचं फलित काय होतं। नक्कीच, मात्र कोण कोण आहे या भेटीमध्ये त्याबद्दल काही माहिती मिळाली की फक्त राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचीच भेट होतीये? नक्कीच आपण बघितलं तर मंत्री उदय सामंत हे सर्वात पहिले दाखल झालेले होते। अमित ठाकरे हे याआधीच बंगल्यावरती उपस्थित होते। एवढंच नव्हे तर मनसेचे तमाम नेते आहेत ते देखील शिवतीर्थावरती याआधीच उपस्थित होते। मग मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे असतील किंवा मग अन्य जे नेते असतील ते देखील इथे उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाकडून आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासह मंत्री उदय सामंत हे देखील इकडे उपस्थित आहेत। तर नक्कीच ही बैठक ही मोठी महत्त्वाची मानली जाते। दोन्ही जे नेते आहेत एकनाथ शिंदे असतील, राज ठाकरे असतील, त्यांच्यामध्ये बंद दाराआड बैठकीला सुरुवात झालेली आहे। स्नेहभोजन देखील इथे होणार आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देणार आहेत। त्यानंतर आपल्याला स्पष्ट होईल की नेमकी ही बैठक कशासाठी होती। मात्र आपल्याला माहिती आहे की सगळ्याच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला सुरुवात केलेली आहे। एकीकडे ठाकरे गटाने आक्रमक होत ठिकठिकाणी मोर्चे करण्यास सुरुवात केलेली आहे। जे मुंबईकरांचे मुद्दे असतील ते घेण्यास सुरुवात
सुरुवात केलेली आहे, तर तिकडे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने जे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते त्यांना आपल्या बाजूने ओढण्यास सुरुवात केलेली आहे. आजच आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण मुंबईचा दौरा केला आणि मुंबईमध्ये जे रस्त्यांचं कंत्राटीकरण सुरू आहे त्याची त्यांनी इथे पाहणी केली. तर तिकडे दुसरीकडे जे राजकीय समीकरण आहे ते देखील बदलण्यास सुरुवात झालेली आहे. जे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत त्यांना शिंदेंनी आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केलेली आहे, तर तिकडे दुसरीकडे त्यांनी मनसेसोबत देखील युतीच्या चर्चांना सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्कीच मुंबई महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होऊ शकतात, एवढं मात्र नक्की. नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात नेमकं शिवतीर्थावर काय काय घडतंय. या क्षणी नवं राजकीय समीकरण सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे. ठाकरे शिंदे भेट पार पडतीये शिवतीर्थावरती. खलबतं होत आहेत, अनेक घडामोडी घडत आहेत. पडद्यामागे खरं तर अनेक राजकीय नेते ही युती जुळवून आणण्यासाठी, युती घडवण्यासाठी खरं तर सक्रिय आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ह्याचे प्रयत्न केले जात असल्याचं राज्यात पाहायला मिळतंय. पडद्याआड हे सगळे प्रयत्न सुरू होते. भाजपनंही यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे राजकारणात आता एक नवं राजकीय समीकरण उदयास येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचा आगामी निवडणुकांवर कसा परिणाम होतो ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. आताची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात भेट पार पडली आहे. त्यामुळे कुठेतरी दुरावा संपून ही भेट पार पडताना पाहायला मिळते. त्यामुळेच नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. मनसेनं लोकसभेमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र विधानसभा येतो बरीच राजकीय समीकरणं गडबडली. वरळीच्या जागेवरनं असतील त्यामुळे बरीच समीकरणं बदलत गेली आणि त्यातनंच दुरावा आल्याचं पाहायला मिळत होतं. शिवसेना मनसे युती झाल्यास बघा ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो. शिवसेना आणि मनसे युतीसाठी पडद्यामागे अनेक नेते सक्रिय असल्याचं पाहायला मिळत होतं. कारण शेवटी मराठी वोट बँक आहे आणि त्या सगळ्या वोट बँकला बरेच वर्ष आशा आहे की मनसे आणि शिवसेना एकत्र यावी ही. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत असंही वाटत असतानाच आता हे नवं समीकरण जेव्हा येतंय त्याचे काय परिणाम होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय पोत बदलतो का, राज्यात हे नवं समीकरण जुळल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतात, काय परिणाम होतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मोठी ताकद आहे शिवसेना आणि मनसेची. जे मराठी पॉकेट्स आहेत, मराठी बेल्ट्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असेल डोंबिवली असेल, ठाणा असेल, पार्ला असेल, दादर असेल किंवा मुंबई गिरगाव सारखा परिसर असेल, या सगळ्या पॉकेट्समध्ये दोन पक्षांची ताकद मोठी असल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय, त्याला महत्त्व प्राप्त झालंय. आणि या राजकीय भेटीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास वळूयात पुढच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. महायुतीतील धुसफूस थेट केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दारी गेली आहे. मात्र शहांनीच शिंदेंना सुनावल्याचं समोर आलंय. मात्र हा दावा कोणी केलाय आणि महायुतीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती धुसफूस सुरू आहे पाहूया. शिंदेंची शहांकडे दादांची तक्रार. शहांनी शिंदेंनाच सुनावलं. राऊतांनी फोडलं शिंदे शहा भेटीचं गुपित. महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पद, निधी वाटप, फाईल्सची अडवणूक यावरून धुसफूस सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांपुढे अजित पवारांच्या तक्रारींचा पाढा वाचलाय. मात्र या तक्रारींनंतर शहांनी शिंदेंनाच सुनावल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी. अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होतं. महायुतीचं सरकार आल्यापासून शहकाटशहाचं राजकारण रंगलंय.
त्यातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानं हा वाद चव्हाट्यावर आलाय. तर सत्तेतील दुसऱ्या क्रमांकासाठीही हा संघर्ष कायम आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून महायुतीत शिंदे गटाची कोंडी करण्याचं काम सुरू झालंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सरकारमध्ये झुकतं माप दिलं जात असल्याची चर्चा आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत अंतर्गत संघर्ष कसा सुरू आहे पाहूया. शिंदे गटाच्या फाईल्स दादांनी रोखल्याची चर्चा आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे दादांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाला निधी वाटपात सापत्न वागणूक दिली जाते. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईक जनता दरबार घेतायत. आधी रायगडावर आणि नंतर चैत्यभूमीवर अजित पवारांचं भाषण वगळण्यात आलं. तर चैत्यभूमीवर शिंदेंनाही संधी देण्यात आली नाही. त्यातच शहांनीही लाडक्या शिंदेंना सुनावल्याची चर्चा रंगल्यानं भाजप शिंदेंना दूर लोटण्याचा प्रयत्न करतंय का याचीही चर्चा रंगतीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी संजय राऊतांवरती जहरी टीका केली. साडी चोळीतील फोटो म्हस्केंनी ट्विट करत याचा क्रमांक कायमच कोणता सांगा बरं म्हणत राऊतांवर निशाणा साधलाय. कितीही काही झालं तरी मी आणि एकनाथ शिंदे 2-2 मिनिटं भाषण करणारच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. चैत्यभूमीवरील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नियोजित भाषणं रद्द केल्यानं अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यावरच आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं, मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी, की इथून पुढं किती घाई गडबड असली तर 2-2 मिनटं का होईना मी आणि एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही. आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो. पुढची बातमी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे वाक्य आता पुन्हा ऐकू येणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या निर्धार शिबिरामध्ये चक्क बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुखांचा आवाज आता शिवसेनेच्या व्यासपीठावरूनच पुन्हा एकदा ऐकू येईल. बघूया. नाशकात गरजणार बाळासाहेबांचा आवाज. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच. जाहीर आहे. बाळासाहेब अवतरणार, ठाकरे शैलीत काय बोलणार. बाळ केशव ठाकरे. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपालिटीच्या नळात. नाशकात ठाकरे गटाची हायटेक सभा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई बाहेर ठाकरे पक्षाचं पहिलंच निर्धार शिबिर होणार आहे. मात्र या शिबिरात चक्क ठाकरे गटाच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे अवतरणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. खुद्द बाळासाहेब आपल्या ठाकरी शैलीत शिबिरातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतील. या कार्यशाळेत अनेक नवनवे प्रयोग होणार आहेत आणि त्यामुळेच या कार्यशाळेबाबत पक्षाबरोबरच सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र बाळासाहेब भाषण कसं करणार, त्यासाठी ठाकरे गटानं काय तयारी केली आहे पाहूया. नाशिकच्या गोविंदनगरमधील मनोहर गार्डन लॉन्सवर शिबिर होत आहे. ठाकरेंच्या सेनेकडून पहिल्यांदाच AI तंत्राचा वापर होऊ शकतो. AI तंत्राच्या माध्यमातून बाळासाहेबांचं भाषण होईल. भाषण आक्रमक आणि ठाकरी शैलीतील असेल. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन होईल, तर उद्धव ठाकरेंकडून शिबिराचा समारोप. शिबिरामध्ये ठाकरे गटाचे नेते वकील असीम सरोदेंचं मार्गदर्शन असेल. आम्ही एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये हयात असते तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असतं. आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत अपील झाला. नाशिकलाही हा प्रयोग करण्याचं आमचं काम चालू आहे. त्याच्यावर कोल्हापुरात होणारं ठाकरे गटाचं शिबिर रद्द झालं. मात्र आता त्यानंतर नाशकात ठाकरेंनी जोर लावलाय. नाशिकमध्ये होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून मरगळलेल्या ठाकरे गटात पुन्हा जोश भरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातच हे शिबिर हायटेक होणार असल्यानं शिवसेना ठाकरे गट शिबिराच्या माध्यमातून काट टाकणार का आणि AIच्या माध्यमातून आक्रमक शैलीत बाळासाहेब भाषणातून कोणाला झोडपणार याकडे लक्ष लागलंय. मात्र आता याचा राजकीय फायदा किती होतो हे काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
या मेळाव्याचा बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातला टीझर प्रदर्शित करण्यात आला आणि या टीझरमध्ये भाजपवर सडकून टीका केली गेली आहे. तुमचे 100 बाप जरी खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही असं टीझरमध्ये सांगण्यात आलं. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र. आज तुफान गर्दी दिसतंय. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणार. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहे आणि ते राहणारच. कमळाबाई म्हणजे एक ठोंग आहे, ठोंग. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. सगळा पैशांचा खेळ. आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच भाजपवाले. हिंदुत्व ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही. अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे. जाती पोट जाती मारामाऱ्या लावून मजा बघताय. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही. त्यामुळे याचा राजकीय फायदा किती होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. आता बातमी आहे ठाकरेंच्या 2 शिलेदारांच्या वादाची. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला वाद मिटवण्यास उद्धव ठाकरेंना यश आलंय. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी अंबादास दानवेंची तक्रार करण्यात आली. मात्र त्याआधीच ठाकरेंनी दानवेंना फोन करून समजावल्याची माहिती खैरेंनी दिली. आता सगळं ओके असून वाद मिटल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मध्ये नेत्यांची बैठक आहे ना, आता मी आहोत तिथे, मी तिकडेच चाललो होतो. ते गळा बैठक केव्हा तो लहान आहे माझ्यापेक्षा. आम्ही गळा बैठक घेत असतो. तुमच्या समाजाचा मेळावा होता, विदर्भाचा, संपूर्ण विदर्भाचा होता, मोठा मेळावा होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मी होतो. तो 2 महिने आधीच ते नक्की ठरलं होतं आणि मग म्हणून त्या ठिकाणी मी तिकडे होतो. त्यांनी तोपर्यंत तिकडे मेळावा घेतला. पण आता ते याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करणार आहोत. दोघं एकत्र बसून त्या ठिकाणी कार्यक्रम चौकटतो. एकटा तो आणि एकटा मी, आम्ही दोघंही तसं नाही, आम्ही दोघांनी मिळून त्यांनी कार्यक्रम चौकट करू. आणि आता बातमी मुंबईत नाही. मुंबईतील पाणी प्रश्नावरनं ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली. शिवसेना भवनाबाहेरच आमदार महेश सावंतांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेनं हंडा मोर्चा काढला. यावेळी पालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. आतापर्यंत 1333 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालंय, तर उर्वरित रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण 2 टप्प्यांमध्ये सुरू आहे. मुंबईतील सर्वच रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. यासाठी दिलेल्या मुदतीत रस्त्याचं काम पूर्ण होतंय की नाही याचा आढावा एकनाथ शिंदेंनी घेतलाय. पाहणी दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर हे देखील उपस्थित होते. त्या रस्त्यावर त्यांचं नाव लिहिणं, बोर्ड लिहिणं आणि त्या नावाच्या खाली नंबर, फोन नंबर टाकणे, मोबाईल नंबर टाकणे, जेणेकरून तिथं कुठं काही त्यांना क्वालिटीमध्ये लोकांना गैरसोय आढळली किंबहुना क्वालिटीमध्ये काही फॉल्ट आढळला तर तात्काळ त्या अधिकाऱ्याला देखील ते फोन करू शकतील. GL कन्स्ट्रक्शन म्हणून आहे, त्यांनी क्वालिटीमध्ये काहीतरी चुकीचं काम केलं, क्वालिटी मेंटेन केली नाही म्हणून त्याला 2 वर्षासाठी डिबार केलेला आहे. कॉन्क्रीटचे रस्ते 31 मेपर्यंत जंक्शन टू जंक्शन क्लिअर होतील आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील खड्डेमुक्त होईल. पुढची महत्त्वाची बातमी. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीनं आरोपपत्र आता दाखल केलंय. या महिन्याच्या सुरुवातीला ईडीनं त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची 661 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. एजन्सीनं दिल्ली, मुंबई आणि लखनौमधील मालमत्ता निबंधकांना औपचारिकपणे नोटीस बजावली.